साखरेचे दर गगनाला भिडले असताना शेतकऱ्यांना योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाला आता बेळगाव वकील संघटनेचा सक्रिय पाठिंबा मिळाला आहे। वकील संघटनेच्या वतीनं शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले। यावेळी सरकारी विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या, त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती। वकील संघटनेच्या वतीनं प्रतिटन 3500 रुपये दर देण्याची मागणी आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर दर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली। वकील अमर येळूरकर यांनी सांगितले की राज्य सरकार हे साखर कारखानदारांच्या दबावाखाली काम करत असून साखर लॉबीमुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पायदळी तुडवल्या जात आहेत। गेल्या अनेक आठवड्यापासून गोकाक, मुडलगी, चिक्कोडी, हुक्केरी आदी भागात ऊस दर वाढीची मागणी करत शेतकरी आंदोलन करत आहेत। मात्र सरकार याबाबत कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहेत। या संदर्भात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून पाठिंबा न मिळण्याची खंतही आंदोलकांनी व्यक्त केली। आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वकील संघटनेकडून देण्यात आला आहे। ऊस उत्पादन शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक निर्णायक आणि व्यापक होण्याची चिन्ह वर्तवली जात आहेत। गेले 4-5 दिवस झाले शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी आंदोलन करत आहेत आणि ह्या आंदोलनाला बेळगाव वकील संघटनेच्या वतीनं आम्ही आज सर्व वकिलांनी कोर्टाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे। वास्तविक पाहिलं तर सरकारची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून। जे सरकार 2014 साली केंद्रामध्ये आलं त्यांनी आश्वासन दिलं की शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला डबल भाव देतो म्हणून, परंतु आज तक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला डबल भाव मिळालेला नाही आहे। वास्तविक पाहता हे कर्नाटकातलं सरकार ज्यावेळेला आलं त्यांनी पण सांगितलं की शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आम्ही ट्रिपल भाव मिळवून देतो म्हणून, त्यांनी पण काही केलं नाही आहे। 2012 पासून बघितलं तर 2012ला ऊसाला 3000 रुपये भाव होता आणि आजही 2025 मध्ये ऊसाला 3000 भाव आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पादनचा खर्च बघितला 2012 पासून तो 3 पट वाढलेला आहे। 3 पट कसा वाढलेला आहे की आज DAP खत आम्ही जे घेतोय ते 2012ला आम्हाला 500 रुपयाला मिळत होतं, 400 रुपयाला मिळत होतं, ते आज 1500 रुपये त्याची भावाची किंमत झालेली आहे। असं असताना आज शेतकऱ्याला उत्पादन करून खर्च काढणं अत्यंत कठीण झालेलं आहे, परंतु शेतकरी हा देशाचा पोशिंदा असल्या कारणानं लोकांचं पोट भरावं म्हणून तो लॉस मध्ये म्हणजे नुकसानामध्ये जाऊन उत्पादन करून आज कित्येक 1,40,00,000 जनतेचं पोट भरण्याचं काम जर करत असेल तर हा एकमेव शेतकरी आहे आणि त्यानं ह्या देशाला सावरलेला आहे। त्यासाठी शेतकरी जगला पाहिजेत आणि तो लोकांना पोचला पाहिजेत। त्यासाठी सरकारनं त्यांना योग्य ते भाव द्यावा आणि जर सरकार त्यात कुचकामी होत असेल तर वकील संघटनेच्या वतीनं पुढच्या भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढा आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देत होतो। जय हिंद, जय जवान, जय किसान।